आज आपण करणार आहे चिकन खरडा. त्यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले. आता हे आपण शिजण्यासाठी टाकून घेऊ. एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं. 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ. थोडासा एक कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला. अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. आता चिकन टाकून छान परतून घ्यायचं यातच. एक चमचा मीठ. चिकन छान परतून घ्यायचं. तुम्हाला जास्त सूप करायचं असेल, तुम्हाला चिकनचं सूप करायचं असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाका. रसा करायचा असेल तरी जास्त पाणी टाका. जर कोरडं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कमी पाणी टाका ह्याच्यामध्ये. मी या सूपचा राईस करणार आहे, सूप राईस, म्हणून इथं जास्त पाणी टाकणार आहे. चिकन शिजताना गरम पाणी टाकून घ्यायचं. मी इथं 3 ग्लास पाणी टाकलेले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी हे शिजून घेऊ शकता. यात टाकून घेऊ धना पावडर 1 चमचा. चिकन आता शिजण्यासाठी ठेवून घेऊ. सगळ्यात आधी आता कांदा आपण फ्राय करून घेणार आहे. लोखंडी कढईतच घेणार आहे मी. 1 चमचा तेल टाकून घेऊ. 1 वाटी खोबरं घेतलेले पातळ काप करून. हे आधी भाजून परतून घ्यायचे आपण तेलामध्ये. खोबरं भाजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून सगळ्यात आधी खोबरं भाजून घ्यायचं आणि यातच मिरची आपण भाजणार आहे. चिकन खरडा करताना खोबऱ्याचा वापर थोडा जास्त करायचा, म्हणजे ते खूप छान लागतं. मिरचीला थोडे डाग पडले की लसूण टाकून घ्यायचा. टाकून घेऊ अद्रक. गरम मसाला जर असेल तुमच्याकडे तर तो वापरायचा 1 चमचा. नसेल तर काही खडे मसाले घेऊन यात टाकायचे. हे पण फ्राय करून घेऊ. 2 चमचे तीळ घेतलेले, तीळ पण यात टाकून घेऊ. छान फ्राय झालेला आहे. आता हा आपण गॅस बंद करू. मसाला आता आपण थंड करून घेऊ आणि नंतर मिक्सर मध्ये बारीक करू. मसाला आपण बारीक करून घेऊ. मसाल्यात टाकून घेऊ कोथिंबीर. भरपूर टाकायची कोथिंबीर.
चिकन आता आपलं शिजलेलंच आहे, बघू आता. चिकन पण छान शिजलेले आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊ. चिकन फ्राय करण्यासाठी तेल घेऊ आता, एक 4-5 चमचे. 4 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आता फ्राय करून घेऊ. कांदा छान फ्राय करून घ्यायचा तांबूस रंगावर. कांदा परततच आलेला आहे. आता हा मसाला आपण टाकून घेऊ. कांद्यामध्ये मसाला छान परतून घ्यायचा. मसाल्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर. चिकन खरडा करताना लाल मिरची, काळा मसाला आपण काय वापरणार नाहीये, म्हणून हिरवी मिरची आणि कच्चा मसाला वापरलेला आहे. मसाला आपला छान परतलेला आहे. छान परतला गेलाय आणि तेलही मसाल्याला सुट. मसाल्यामध्ये चिकन टाकून घेऊ. आपण 1 चमचा मीठ टाकलं होतं, आता 1 चमचा मीठ टाकून घेऊ. मसाल्याच्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं. यात आता आपण थोडं सूप टाकून घेऊ. छान फ्राय करून वाफ द्यायला ठेवून घेऊ बारीक गॅसवर. तुम्हाला इथे जेवढी ग्रेव्ही करायची तेवढं सूप तुम्ही इथं वापरू शकता. कोरडं करायचं असेल तर असंच फ्राय केलं तरी चालतं. आता चिकन 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवून घेऊ. 5 मिनिटं झालेली आहेत. चिकन आपलं शिजतंय. खूपच छान आपलं चिकन शिजलेलं आहे. छान झाली भाजी. आपण यात आंबट काही वापरलेलं नाही, टोमॅटो वगैरे. यात लिंबाचा रस तुम्ही टाकू शकता किंवा वरून लिंबाचा रस घेऊ शकता भाजीवर.